श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी केली ते सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री महालक्ष्मी प्रसन्न। ज्या ठिकाणी मला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी मी आधी रांगोळी काढून घेत आहे। त्यावर एक स्वस्तिक काढत आहे। स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्यावर आपला चौरंग मी ठेवणार आहे। चौरंगासमोर सुद्धा मी अशा प्रकारे रांगोळी काढून घेत आहे। माझ्याकडे श्री महालक्ष्मी प्रसन्न असा रांगोळीचा छापा आहे, त्यानेच मी ही रांगोळी काढून घेत आहे। मला रांगोळी काढायला एवढं जमत नाही, परंतु मी प्रयत्न नक्कीच करते। आजकाल असे साचे बाजारामध्ये खूप प्रमाणात बघायला मिळत आहे। याच्यामुळे कामही पटकन होतं आणि माझ्यासारख्या ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांची सुद्धा मदत होते। दिवाळीमध्ये मी कशा प्रकारे रांगोळी काढली त्याचा व्लॉग मी टाकला आहे, तो नक्की पहा। चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। मी जी तयारी करून ठेवली आहे, देवीच्यासाठी जे मी दागिने अलंकार काढून ठेवले आहे, सर्व तयारी करून ठेवल्यावर आपली पूजा पटापट होते आणि आपली उठबससुद्धा होत नाही। मी ह्यावेळेस असं मागच्या साईडला बॅकड्रॉप बनवलं आहे। बॅकड्रॉपसाठी मी माझा बनारसी दुपट्टा वापरला आहे। माझी रांगोळी काढून झाली। देवीसाठी फळांची टोकरी सजवून ठेवली आहे। त्याच्यानंतर दीपस्तंभ मी सजवून ठेवला आहे। आता साईडने मला दीपलक्ष्मी ठेवायची आहे, त्यासाठी मी आसन ठेवले आहे। कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिवा लावून करावी। माझ्याकडे दिवाचे कलेक्शन याचा सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही नक्की पहा। हा माझ्याकडे मोठा एक तांब्या आहे, म्हणजे एक कळशीसारखंच आहे। मी आज देवीला साडी घालणार आहे, त्यामुळे मी हा मोठा तांब्या म्हणजे कळशी घेतली आहे। त्याच्यावर असं लाल कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिकमध्ये 4 टिंब द्यायचे आहे। नंतर 5 लाईन अशा ओढून घ्यायच्या आहे। कलशामध्ये स्वच्छ असं पाणी भरून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षत असं सर्व टाकून घ्यायचं आहे। एक दुर्वा, एखादं फूल असं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी नागवेलीची पानं आज ठेवली आहे। कलशामध्ये आपण 5 प्रकारची पानं किंवा 5 झाडांच्या 5 टहाळ्या असंही ठेवू शकतो। आज मी इथे 5 नागवेलीची पानं ठेवली आहे। त्यावर नारळ असा उभा ठेवायचा आहे। त्याची शेंडीची बाजू वर आणि खालची बाजू खाली अशा प्रकारे नारळ मी ठेवून घेतला आहे। नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। एक फूल वाहून घ्यायचं आहे। आपण असा सुद्धा कलश स्थापन करू शकतो। ज्यांच्याकडे मुखवटे नाही ते अशा पद्धतीने कलश स्थापन करू शकता। पूजेच्या सुरुवातीला आचमन करून घ्यायचं आहे। ओम गोविंदाय नमः, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणून 3 वेळा पाणी प्यायचं आहे आणि एक पळीत पाणी ताम्हणात सोडायचं आहे। त्यानंतर मी गणेश पूजन करून घेत आहे। गणपतीला स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे। स्वच्छ कपड्याने पुसून हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे। त्यानंतर मी माता लक्ष्मीचं स्नान करणार आहे। मी सुरुवातीला आता देवीला स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून घेणार आहे। यानंतर मी पंचामृताने देवीचं स्नान करून घेणार आहे। सुरुवातीला दही, मध, साखर, तूप आणि मग दूध अशा पद्धतीने पंचामृताने स्नान करून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने देवीचं स्नान करून घ्यायचं आहे।
देवीला पुसून घ्यायचं आहे. देवीचं स्नान करताना देवीचा मंत्र चालूच ठेवायचा आहे. ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः. 붙잡고 싶던 손톱 끝 봉숭아처럼 기다리 얹고 물들고 싶던 그 마음 첫눈이 내리도록 यानंतर देवीचं पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालून कुंकवाच्या पाण्याने कुंकुमार्चन करणार आहे. त्यानंतर ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असं म्हणून मी देवीचं स्नान कुंकूच्या पाण्याने घातलं आहे. आजकाल बाजारामध्ये भेसळयुक्त कुंकू मिळतं, ज्याचा कलर लवकर हाताचा सुटत नाही. हे जे मी कुंकू वापरलं आहे ते हळदीने बनवलेलं कुंकू आहे. ओम महालक्ष्मी नमो नमः. त्यानंतर पुन्हा एकदा मी हळदीच्या पाण्याने देवीचं स्नान करणार आहे. आता मी हळदीच्या पाण्याने देवीचं स्नान घालून घेत आहे. ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः. लाल वस्त्र अंथरून घेतलेल्या चौरंगावर तांदूळ टाकून त्याचे अष्टदल कमल बनवून घ्यायचं आहे. पुन्हा मी आता डायरेक्ट याच्यावर कलश न मांडता याच्यावर एक छोटासा चौरंग ठेवून मग त्यावर कलश ठेवणार आहे. कारण की मी आज देवीला साडी घालणार आहे, त्यामुळे मला थोडंसं उंचवाल पाहिजे आहे. हे अशा प्रकारे लाल आसन मी छोट्यावाल्या चौरंगावर ठेवलं आहे. सगळ्यात आधी मी दिवा लावून घेतला आहे. अशा प्रकारे कलशाला लावलेल्या नारळाला मी माता लक्ष्मीचा मुखवटा लावून घेतला आहे. आता मी माता लक्ष्मीला हिरव्या रंगाची साडी घालणार आहे. साडीच्या प्लेटिंग ज्या आहेत त्या मी आधीच करून ठेवल्या होत्या, ज्यामुळे मला साडी घालायला जास्त वेळ नाही लागणार आणि इझिली सुद्धा घातली जाईल. 싶던
अशा प्रकारे माझी माता लक्ष्मीला साडी घालून झाली आहे. आता मी माता लक्ष्मीचा अलंकार शृंगार करणार आहे. या प्रकारे आपल्याकडे जे आहे आपण आपण देवीला घालू शकतो. आपल्याकडे काही नसेल तर काही हरकत नाही. माझ्याकडे हे नाही किंवा ते नाही असं म्हणून दुःखी न होता आपल्याकडे जे आहे तसं आपल्या पद्धतीने आपण आपल्या देवीला सजवायचं. शेवटी देवी आपली भाव बघते. आपण काय आपल्या मनामध्ये देवीबद्दल काय भाव आहे, आपली पूजा काय आहे ते बघते. जिच्याकडे सर्वच आहे तिला तरी आपण काय देणार. फक्त आपला हा छोटासा प्रयास असतो, प्रयत्न असतो की आपण आपल्या देवीला कसं सजवायचं. माझ्याकडे जे काही साज शृंगाराचं सामान आहे ते मी देवीला अर्पण करत आहे. महालक्ष्मीला नेसवलेली साडी आपण प्रसाद म्हणून नंतर आपण सुद्धा वापरू शकतो किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण भेट म्हणून देऊ शकतो. साज शृंगार केल्यावर काय मस्त दिसते ना माझी देवी. तुम्हाला पण माझी देवी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. असं म्हणतात की महालक्ष्मी व्रत हे नवरा बायको दोघांनी करायचं असतं. माझे हसबंड प्रत्यक्षरित्या पूजेला सोबत नसले तरी पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी मला आधीच आणून दिले. त्यामुळे माझी पूजा अशी छान आणि सुंदर झाली आणि वेळेमध्ये झाली. आता मी गणपती बाप्पाची स्थापना करून घेणार आहे. नागवेलीच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पाची स्थापना करायची. त्यांना हळदी, कुंकू, अक्षत, फूल अर्पण करायचे. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अशा प्रकारे मी गणपती बाप्पाची पूजा आधी करून घेतली आहे. त्याच्यानंतर मी माता लक्ष्मीची जी माझ्याकडे मूर्ती आहे तिची स्थापना आणि पूजा इथे करून घेणार आहे. दुसऱ्या एका नागवेलीच्या पानावर मी तांदूळ ठेवून माता लक्ष्मीची मूर्ती तिथे ठेवली आहे. हळदी, कुंकू, अक्षत आणि फूल वाहून माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे. नागवेलीचे पानं ठेवताना देठ मागच्या साईडला पाहिजे असे ठेवावे. बरेच जण आजच्या दिवशी श्रीयंत्राची सुद्धा स्थापना पूजेमध्ये करतात. पुन्हा नागवेलीची 2 जोड पाने ठेवून मी त्यावर कमलगट्ट्याची माळ आणि माझ्याकडे पिवळ्या कवड्या आहेत त्यासुद्धा ठेवून घेणार आहे पूजेसाठी. माता लक्ष्मीला कवड्या ह्या खूप प्रिय असतात. 2 प्रकारच्या कवड्या येतात, एक पिवळी आणि एक पांढरी. जर पिवळी अवेलेबल नसेल तर तुम्ही पांढऱ्या कवडीला हळद लावून ती सुद्धा पूजेसाठी मांडू शकता. माता लक्ष्मीच्या ओटीचं सामान आणि शृंगाराचं सामान देवीला अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे माझी पूजा मांडून झाली आहे. तुम्हाला माझी पूजा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यापैकी कोणी कोणी महालक्ष्मी व्रत ठेवले आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माता लक्ष्मीची साडी तुम्हाला कशी वाटली आणि माझी साडी घालण्याची पद्धत कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
사라져가는 신념처럼 붙잡고 싶던 손톱 끝 봉숭아처럼 기다림 얹고 물들고 싶던 그 마음 첫눈이 पूजा झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी व्रताचं महात्म्य असलेलं कथा वाचायची आहे. आता मी ती वाचायला सुरुवात करणार आहे. कथा ऐकण्यासाठी आपण आजूबाजूच्या लोकांना सुद्धा बोलू शकतो. कथा वाचताना मन एकाग्र असावे आणि देवीचे चिंतन करावे. अशा पद्धतीने माझी महालक्ष्मी व्रताची कथा वाचून झाली आहे. 그대는 사랑을 알지 못해 아직도 흔들리고 있나 अशा प्रकारे माझी महालक्ष्मीची आरती म्हणून झाली आहे. यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणून घ्यायचं आहे, जे ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. श्री महालक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी, तिने आपल्या घरात नेहमी वास करावा, पैसा, शांती, समाधान आपल्या घरामध्ये नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणून हे व्रत मनोभावे करावे. व्रत आपलं फलत्वाला आल्यावर उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये हे लक्षात ठेवावे. देवीची नेहमी मनोभावे प्रार्थना करावी. आम्ही लहान असताना आमची आई हे व्रत करायची. माझं हे व्रत करण्याचं पहिलं वर्ष आहे. हे व्रत केल्यामुळे आतमधून आपल्याला एकदम आनंदित वाटतं, मन प्रसन्न होतं. ज्यांना जमेल त्या सर्वांनी हे व्रत आवर्जून करावं. 설레임이 संध्याकाळी पुन्हा एकदा देवीला हळदी कुंकू वाहून देवीची पूजा करून घ्यायची आहे. संध्याकाळी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो. आज मी देवीसाठी तांदळाची खीर बनवली आहे. नैवेद्य देताना नैवेद्याभोवती पाण्याने ओवाळून घ्यावे व ओम प्राणाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, नैवेद्यम ग्रहम करोमी असं म्हणून देवीला नैवेद्य ग्रहण करण्याचा आग्रह करायचा आहे. देवीची आरती करून घ्यायची आहे. आरती करताना घरातील सर्वांनी एकत्र येऊन देवीची आरती करायची आहे. तुपाच्या निरंजनाने आरती झाल्यानंतर धूप दाखवून देवीची आरती करायची आहे. कापूर जाळून त्यानंतर कापूर आरती करायची आहे.